शिवरायांच्या सुरत लुटीच्या दाखल्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय। शिवरायांनी सुरत लूट केलीच नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। या दाव्यावरून आता राजकीय रण पेटलंय। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुरतच्या लुटीच्या घटनेच्या निमित्तानं आणखीन एक वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटली नव्हती असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचं खोटं सांगण्यात आलं, खोटा इतिहास लिहिण्यात आल्याचा दावा फडणवीसांचा आहे। इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? फडणवीसांनी केलेला दावा हा खोटा असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। शिवाय महाराजांनी सुरत लुटली होती हे शिकवण्यासाठी एक इतिहासाचा मास्टर पाठवू का असा टोलाही हाणलाय। ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल। हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्टर पाठवतो। म्हणजे महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह, त्यांच्या युद्ध चातुर्यावरती प्रश्नचिन्ह, त्यांच्या बुद्धीवरती प्रश्नचिन्ह हे करण्याची गरजच नव्हती। म्हणजे पुतळा पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया, हा तर प्रयत्न नाही ना। लोकशाही मराठीनं इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याकडून सुरतेची लूट झाली होती की नाही या संदर्भात जाणून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती असं ठासून सांगितलं। सुरतेच्या लुटीचे अनेक ऐतिहासिक पुरावे असल्याचं त्यांनी नमूद केलंय। स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या लुटीचा उपयोग करून घेतलेला होता। आता ज्या पद्धतीनं फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत ती त्यांची राजकीय रणनीती असावी, कारण शिवाजी महाराजांची जी वागणूक नव्हती ती वागणूक आहेत म्हणून सांगितलं, त्याचं प्रदर्शन केलं। अशा अनेक गोष्टी ते खोटा इतिहास लोकांच्या माथ्यावर मारत आहेत। राजकारण करायचं असेल तर करा, पण इतिहास बिघडून नको। राजकीय फायद्यासाठी खोटा इतिहास सांगितला जातो। अनेक खोट्या काल्पनिक घटना मोडतोड करून लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती असं सांगून एक प्रकारे शिवाजी महाराजांच्या शौर्याला, पराक्रमाला नख लावण्याचा प्रकार केला जातोय असा आरोप होऊ लागलाय। राजेश गुप्तासह सतेज जौनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।